ॐ तव कथामृतं तप्तजीवनं कविभिरीडितं कल्मषापः श्रवणमङ्गलं श्रीमदाततं भुवि गृह्णन्ति ये भूरिदा जनाः। साप्ताहिक प्रवचनमालेच्या अंतर्गत आपण श्रीरामकृष्ण वचनामृत आणि श्रीमद्भगवद्गीता एक चिंतन या विषयावर चर्चा करीत आहोत. वचनामृताचा 13वा अध्याय आपण बघत आहोत. आपण गेल्या वेळी जो मुद्दा बघितला, विषय बघितला, त्यामध्ये प्रश्न होता. एका भक्ताने श्रीरामकृष्णांना प्रश्न केला की महाराज, सर्वस्वाचा त्याग केल्याखेरीज काय ईश्वराचं दर्शन होणारच नाही, घडणारच नाही? तर हा प्रश्न खूप सामान्य आहे, कॉमन आहे. हा प्रश्न मनामध्ये आपोआप उद्भवतो जेव्हा आपल्याला कळतं, थोडंफार, जास्ती नाही, की ईश्वर दर्शन म्हणजे काय. आणि ईश्वर दर्शन म्हणजे आत्मदर्शन, ब्रह्मदर्शन. ब्रह्मनिर्वाण गीतेमध्ये म्हटलं आहे, ब्रह्मनिर्वाण मृच्छती. हे सगळेच पर्यायवाची शब्द आहेत आणि याचे एक निश्चित असे अर्थ आहेत, निश्चित असा भाव आहे. आपल्याकडे अध्यात्मामध्ये आणि विशेष करून वेदांतामध्ये ज्या काही बाबी आहेत त्याच्यामध्ये सगळं निश्चित आहे, अगदी डेफिनेट. असं असेल किंवा तसं असेल नाही. म्हणून ब्रह्मनिर्वाण मृच्छती म्हणजे अगदी तंतोतंत त्याचा अर्थ आहे. आणि थोडीफार तुम्हाला शंका असेल तर मग शंकराचार्यांनी त्याच्यावर त्यांनी भाष्य केलेलं आहे. आणखी असेल तर मग ज्ञानेश्वर महाराज आपले आहेतच की नाही. तर असं हे प्रत्येक शब्दाची निश्चित अशी व्याख्या महत्त्वाची आहे. आणि भगवद्गीतेमध्ये याचा खूप विचार झाला, कारण भगवद्गीता हा औपनिषदिक ग्रंथ आहे. सगळे औपनिषदिक सिद्धांत आहे, फक्त ते संवादामध्ये आहे, कृष्ण अर्जुन संवाद आहे. बाकी सगळे औपनिषदिक सिद्धांत आहे. वचनामृतामध्ये सुद्धा जे काही आहे ते सगळं औपनिषदिक सिद्धांत, अद्वैत वेदांत आहे. अद्वैत वेदांत म्हणजे काय? आपण याचा विचार बराच केला आहे. न द्वैत अद्वैत. जिथे दोन नाही, फक्त एकच आहे आणि एकच आहे, त्याला अद्वैत म्हणतात. एकमेव, एक आणि एकच. आणि अद्वितीयम, दोन नाही. म्हणजे जेव्हा दोन नाही आहे तेव्हा मग हा प्रश्न कसा उद्भवतो? सर्वस्वाचा त्याग केल्याखेरीज. म्हणून जेव्हा प्रश्न आपण करतो तेव्हा काहीच समजलं आहे आणि काही समजलेलं नाही आहे. थोडंफार समजलेलं आहे, उमगलेलं आहे आणि बरंचसं समजायचं राहिलं आहे, तेव्हा हा प्रश्न आपल्यासमोर उद्भवतो की सर्वस्वाचा त्याग केल्याखेरीज. गीतेमध्ये म्हणते, गीतेच्या 3ऱ्या 5व्या अध्यायामध्ये याचा खूप उहापोह झालेला आहे की नाही. एकम पश्यती स पश्यती. आणि नंतर ते म्हटलं आहे, प्रवदंती बालाहा. हे वेगवेगळे आहे असं बालबुद्धीचे अज्ञ लोक म्हणत असतात. न पंडिताहा. ज्यांना समस्त ज्ञानी आहे ते हा भेद करत नाही, कशाने होईल आणि कशाने होईल नाही हा प्रश्न कुठे उद्भवत नाही. त्याला म्हणतात श्रुती, युक्ती, अनुभूती. 3 प्रमाण असतात. श्रुती म्हणजे शास्त्र. शास्त्र काय म्हणतं? युक्ती म्हणजे लॉजिक, आपलं सामान्य लॉजिक, जे थोड्याफार प्रयत्नांनी आपल्याला तर्क करता येतो आणि त्या तर्कबुद्धीच्या साह्याने आपण विषय समजू शकतो. आणि 3रं म्हणजे अनुभूती. अनुभव. हा अनुभव घेतलेले लोक असंख्य आहेत. कितीतरी लोकांनी ह्या अद्वैताचा अनुभव घेतला आहे, ब्रह्मदर्शन केलेलं आहे, ईश्वर दर्शन केलं आहे.
स्वामी विवेकानंद म्हणतात आजही पुष्कळ लोक आहेत तसे आणि भविष्यातही राहणार आहे. त्याला म्हणतात अनुभूती. या 3 प्रमाणं असतात. ह्या 3 प्रमाणानं जर धरून असेल गोष्ट असेल तर ती सत आहे आणि नसेल तर ती असत आहे. मग हा प्रश्न उद्भवत नाही सर्वस्वाचा त्याग केल्याखेरीज. म्हणून इथे सारखं म्हटलं गीतेत सारखं म्हटलेलं आहे की सर्वस्वाचा त्याग करा म्हणजे तुमच्या आसक्तीचा त्याग करा. निश्चित आहे ते. म्हणून हा 5वा परिच्छेद आहे 13व्या अध्यायाचा. त्याच्या आरंभीच गीतेचा एक श्लोक आलेला आहे. तो फार महत्त्वाचा आहे. त्रिविर्गुणमयी भावी एभी सर्वमिदं जगत मोहितं नाभिजानाति मामेभ्य परमव्यम. हा मी परम म्हणजे परमश्रेष्ठ आहे, सर्वात अत्युत्तम आहे, पुरुषोत्तम आहे. माझ्यापेक्षा आणखी कोणतं परम म्हणजे उत्तम अत्युत्तम तत्त्व नाही आहे. असा मी अविनाशी आहे म्हणजे अविनाशशील आहे. याला विनाश नाही आहे. ते कोणतं आहे? ते ब्रह्म आहे. आता हे ब्रह्मतत्व कसं आहे? सम आहे. गीतेमध्ये हा शब्द इतक्यादा येतो आणि प्रत्येक ठिकाणी फार महत्त्वाचा येतो. समत्वम योग उच्यते असं म्हटलेलं आहे. हा समशब्द खूपदा आलेला आहे. उदासीन मध्यस्थ द्वेषबंधुषु साधुष्वपि च पापेषु समबुद्धिर्विशिष्यते. समबुद्धीचा त्याला विशेष महत्त्व आहे. याचा अर्थ काय? समत्व म्हणजे काय? योगाची व्याख्या खूप वेगवेगळी केलेली आहे गीतेमध्ये. त्यातली ही एक वाक्य समत्वम योग उच्यते. ही व्याख्या जवळपास बरीचशी परिपूर्ण आहे म्हणजे वेदांताच्या दृष्टीने. कारण काय? ब्रह्मभूत प्रसन्नात्मा न शोचती न कांक्षती सर्वभूतेषु काय न शोचती न कांक्षती. तिथे समशब्द आला आहे की तिथं तो सगळं समदृष्टीने बघतो. प्रसन्नात्मा तो प्रसन्न होतो, दुःख करत नाही आणि चिंताही करत नाही. न शोचती आकांक्षाही करत नाही. समस्सर्वेषु भूतेषु असं म्हटलं आहे. तो सर्व भूतांच्या पक्षी सम असतो. मद्भक्तिम लभते पराम. 18व्या अध्यायातला श्लोक आहे हा. अशा व्यक्तीला माझी पराभक्ती प्राप्त होते. पराभक्ती म्हणजे सर्वश्रेष्ठ भक्ती. आपली भक्ती वैधी भक्ती असते, साधारण भक्ती वैधी असते. त्याला पराभक्ती म्हणजे अद्वैत भक्ती, ज्ञान मिश्रा भक्ती, ज्ञानयुक्त भक्ती. त्याला गीतेमध्ये किंवा वेदांतामध्ये पराभक्ती म्हटलेलं आहे. हा अविनाशी, हे अविनाशी ब्रह्म हे सम आहे, एकच आहे, पण त्याची अनुभूती आपल्याला होत नाही. आपल्याला सम दिसत नाही. आपला अनुभव विषम असतो. वेगळं 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 दिसतं आहे आपल्याला. कोणतीच गोष्ट 2 एकसारखी दिसत नाही. याचं कारण काय? याचं कारण आपण अविनाशी ब्रह्म आपल्या आणि आपल्यामध्ये काहीतरी मध्ये आड आहे. जसं पडदा असला ना, पडदा असला की आपल्याला पलीकडची वस्तू दिसत नाही. मध्ये काहीतरी व्यवधान असेल, अडथळा असेल, पलीकडलं आपल्याला काही दिसत नाही. हे व्यवधान काय आहे? हा मोह व्यवधान आहे. मोह म्हणजे संभ्रम. नाही, जसं ढगं असतात ना आकाशामध्ये, ते अभ्र म्हणतात. अभ्र म्हणजे आपण ज्याला अभ्रा म्हणतो, खोळ म्हणतो, काय अडथळा म्हणतो. नाही, अभ्राला, ढगाला अभ्र म्हणतात. त्यांनी झाकून टाकलं आहे. कशाला? त्या प्रकाशाला, तेजाला झाकून टाकलं आहे. तर ते ब्रह्मतेज आहे, ते आपल्या पक्षी कसं झालं आहे, तेही आहे, आपणही आहोत. मध्ये काहीतरी अडथळा आला आहे. त्याच्यातलं आपल्यातलं जे एकत्व आहे ते त्याच्यामध्ये त्याला न आपल्या पर्यंत पोचत नाही. ते एकत्व आपली अनुभूती होत नाही. त्याच्यात मग ते काय आहे? एभी सर्वमिदं जगत मोहितम. हा एकाचा प्रश्न नाही, दुसऱ्याचा प्रश्न नाही, तिसऱ्याचा प्रश्न नाही, सगळ्या जगाचाच प्रश्न आहे. म्हणून त्याला सर्वस्वाचा त्याग केल्याखेरीज हा प्रश्न कसा असतो, हा प्रश्न समजून घ्यायला पाहिजे. हा प्रश्न उद्भवतो मनामध्ये.
म्हणजे आपण सर्वस्वाचा त्याग करायचं म्हणजे काय करायचं याची डिटेल्सची गरज नाही आहे. इथे म्हटलेलं आहे की तुम्ही लोक संसार करीत आहात यात काहीही सुद्धा वाईट नाही. खरंच सांगतो, ही खरी बाब आहे. गीतेत तर खूप झालं आहे, यात काही खोटं नाही आहे. आणखी बऱ्याच ठिकाणी याचा उल्लेख आलेला आहे की ईश्वराच्या नामावर असा जळजळीत विश्वास असायला हवा. काय मी त्याचं नाव घेतो तरीसुद्धा माझ्यात पाप राहीलच. काय बिशाद आहे त्या पापाची, म्हणे मी बद्ध. हां, असं म्हणजे असं कोण म्हणतं आहे मी बद्ध आहे म्हणून? कोणी म्हणत नाही की नाही. पण हा विश्वास जो आहे, जळजळीत विश्वास म्हटलेला आहे, त्याला एक विशेषण देऊन टाकलं आहे. त्याला काय म्हणायचं, क्रियाविशेषण म्हणजे काय म्हणायचं म्हणा, विशेषण म्हणूया आपण की नाही. विश्वास हा भाववाचक शब्द आहे. असा जळजळीत विश्वास असायला हवा, म्हणजे पक्का विश्वास असायला हवा, दृढ विश्वास असायला हवा, प्रखर, तेजस्वी, प्रखर विश्वासाला जळजळीत म्हटलं आहे त्याला. असा जळजळीत विश्वास असायला हवा. आता तो विश्वास येणार कुठून? तो यायला कठीण आहे, कारण आपण आपल्याकडे बघतो तेवढं हे काय सगळं ठीक आहे, ऐकायला ओके, वाचायलाही ओके, पुढे काय, मग आपला विश्वास जळजळीत राहत नाही, मंद होऊन जातो की नाही. कारण जळजळीत विश्वास यायला जे आपल्याला ते मनाचं सामर्थ्य लागतं ते नाही आहे. बुद्धीचं तेज लागतं ते आपल्याकडे नाही आहे. म्हणून ते सतत म्हणत राहा. हाच आहे, सतत म्हणत राहा. सतत असं म्हणू नका, जसं म्हटलं आहे ख्रिस्ताचं पुस्तक आहे नुसतं पाप पाप पाप. तो त्यांचा ती त्यांची क्रीड आहे. ख्रिस्त म्हणा, यहुदी म्हणा किंवा इस्लाम म्हणा, ह्याच्यामध्ये त्यांची ती तो सिद्धांत आहे, परमसिद्धांत आहे. त्यांच्या दृष्टीने बरोबर आहे ते, पण ते त्यांनी परिणाम उलटा होतो. म्हणजे जर तुम्ही सतत नकारात्मक बोलले, वागले, विचार केला तर त्याचा परिणाम नकारात्मक होतो, असं वेदांत म्हणतो. तुम्ही त्याला वाचा कर्मणा मनसा म्हणतात. यांनी जर तुम्ही सगळं सकारात्मक केलं तर त्याचा परिणाम सकारात्मक होतो. म्हणून तुम्ही जर म्हटलं की मी बद्ध नाही, मी मुक्त आहे, मी बद्ध नाही, मी तर मुक्त, असं ठासून म्हणत राहिल्यास खरोखर तसंच घडतं. माणूस मुक्तच होऊन जातो. असं मग तर आपण प्रत्येक गोष्ट ठासून म्हटली तर तसंच होणार, तर मग काय मजाच मजा होऊन जाईल की नाही. व्यवहारात सुद्धा तसंच होऊन जाईल आहे. मी समजा ठासून म्हटलं की माझं जेवण झालेलं आहे, माझं जेवण झालेलं नाही आहे, बरंच भूक आहे मला, पण मी ठासून म्हटलं माझं जेवण झालं आहे, म्हणजे त्यांनी काय होणार, भूक थोडीच जाणार आहे की भूक तर तशीच राहणार आहे की नाही. पण मला आजार झालेला नाही, ख्रिश्चन सायन्स आहे त्यामध्ये, मला आजार झाला नाही, मी सुदृढ आहे. योगामध्ये पण आहे, राजयोगामध्ये याचा स्वामींनी बराच उल्लेख केला आहे. जेव्हा तुम्ही ध्यान करता तेव्हा असं माझं शरीर सुदृढ आहे, मी अगदी निरोगी आहे वगैरे, मी मनाने शरीराने एकदम सुदृढ आहे, निरोगी आहे, मला काहीच झालं नाही, असं तुम्ही वारंवार तसंच तुमचं होतं. ते आपण निगेटिव्ह विचार करतो तशाच प्रकारचं होतं. म्हणजे त्याने उदाहरण दिले ठाकूरांनी, साप. आता साप विषारी आहे, चावल्यानंतर काय विष भिडणार. त्यामुळे तुम्ही जर ठासून म्हटलं, म्हणजे याच्यासाठी तुमच्या मनामध्ये तेवढी दृढता पाहिजे, पक्केपणा पाहिजे, मग तसं घडतं. ठाकूरच्या जीवनात खूप गोष्टी आहेत तशा, त्यांच्या त्याच्यामध्ये अशा खूपशा गोष्टी आहेत. ते राखाल मान काही ते त्यांच्याकडे राहत होते, कमी वय होतं 15-16 कायचं, आणि त्यांना भूक लागली आणि ते चोराचा चेहरा उतरला ठाकूरांचा. मग त्यांना ठाकूरांकडे काय झालं, मग भूक लागली. मग ते गेले त्या नदीच्या काठावर, गौरी काहीतरी माझ्या राखाला भूक लागली आहे, काहीतरी घेऊन ये, असं काहीतरी. आता कोणीच नाही, ते गंगा एवढी मोठी आहे, 1.5 किलोमीटर तिकडे कुठे, पण ते नौका आली बरोबर घेऊन, ते काही ते सगळं घेऊन आलं, खाण्याचं पिण्याचं, आणि ते आला. आता ते राखाला खूप राग आला, मला भूक लागली, याची एवढी काही जाहिरात करण्याची काय गरज आहे की नाही. ते जरा असं काय तुम्ही असं का केलं, स्वामींनी खूप रागवायचे, असं तुम्ही काय करता.
एवढी जाहिरात का करता? अरे मग तुला भूक लागली तर भूक लागली, त्यात काय विशेष आहे? भूक लागली तर खायचं नाही, एवढं त्याला लाजायचं कशाला नाही. जसं ते आमच्याकडे येतात ना लोक, येतात 4-5 लोक आले, आता त्यांना मी किती म्हणतो, अरे तुम्ही फोन करा, सांगा आम्ही 5 लोक येणार आहोत, आम्ही तुमच्याकडे येणार, जेवणार. पण कोणी आजपर्यंत माझा अनुभव असा आहे की कोणी म्हणत नाही की नाही. त्यांना वाटतं की आल्यानंतर आम्हाला त्यांनी म्हणावं की या जेवायला बसा, आता 12 वाजता आले, काय जेवायला बसा की नाही. पण तोंडभर आम्हाला जेवायचं आहे तुमच्याकडे, त्यात लाज कष्टी की नाही. कुठेच काही अडचण नाही आहे, पण ते तिथे अहंकार आडवा येतो आपला. नाही, आम्ही कसं म्हणायचं, आम्ही का म्हणायचं, कसं म्हणण्यापेक्षा का म्हणायचं. तर ठाकूरांना हा प्रॉब्लेम नव्हता त्यांच्या जीवनात. बघा, त्यांच्या जीवनामध्ये हा प्रॉब्लेम नाही आहे. कारण काय, तो दंभच नाही आहे, तो अहंकारच नाही आहे की नाही. कुठे याच्यामध्ये असं लपवाछपी नाही आहे, आत एक बाहेर एक हा प्रकार तिथे नाही आहे. आपला विषय दुसरा आहे की इतकी दृढता की नाही, की म्हटल्याबरोबर तसं घडतं की नाही. अशी खूपशी उदाहरणं आहे, वचनामृतातच आहे. काशीचीच गोष्ट आहे बहुतेक. एका साधूला वाटलं की लोकांना खाऊ घालावं खूप, आणि काहीतरी त्यांनी बोललं असेल, आणि झाल्याबरोबर कुठून काय माहीत नाही, लोक घेऊन आले सगळे डोक्यावर. तूप आलं, शिरा आपले रवा आला, सगळ्या खाण्याच्या गोष्टी आल्या, सगळे एकामागे येऊन आले. फक्त मनामध्ये हा संकल्प निर्माण झाला. गोष्टी आपोआप घडतात, सृष्टीबरोबर ती काम करते. आपल्या बाबतीत का घडत नाही? कारण आपल्या ती दृढता नाही आहे, तो विश्वास नाही आहे, तसं होत नाही आहे. पण तसं असेल तर तुम्हाला संकल्प करायची सुद्धा गोष्ट गरज नसते, त्या गोष्टी आपोआप घडतात. म्हणून ते म्हणतात, तन्मे मन शिवसंकल्प वस्तू, हे माझ्या मना तू काय कर, शुभ संकल्प कर. मनामध्ये चांगले संकल्प आहे. संकल्प न होणं सगळ्यात चांगलं. मनामध्ये कोणताही संकल्प नसतो त्याला असंप्रज्ञात समाधी म्हणतात योगशास्त्रामध्ये. कोणताच विकल्प नाही, संकल्प नाही, काहीच नाही आहे मनामध्ये. कोणता आपल्या मनामध्ये काय प्रॉब्लेम आहे, सतत संकल्प उठतात. म्हणजे तुम्ही ध्यान करा की नका करू, आणि ध्यानामध्ये तर ते जास्तीच घडतं. ते एरवी घडत राहतं, ते आपल्याला जाणवत नाही. ध्यानामध्ये मात्र ते जाणवतं की मनाची जी अबाध गती आहे ती काही केल्या थांबत नाही आहे, काही केल्या मन शांत होत नाही. कशामुळे? संकल्पामुळे. संकल्प प्रभवान कामान सर्वान त्यक्तवान शेषतः, गीतेचा श्लोक आहे, 6वा अध्याय की नाही. संकल्प प्रभवान, हे संकल्प सत उठा, आणि संकल्प उठले की ते प्रभवान म्हणजे उत्पत्ती, प्रभव म्हणजे उत्पत्ती. त्यातून काय होतात? कामना उत्पन्न होतात. म्हणजे तुम्ही ध्यान करून राहिले आणि आपण काय करायचं, काय करायचं, असं करायचं, तसं करायचं, मन कुठेतरी भटकतं आहे नाही. जसं ते वचनामध्ये आपल्या जीवनात आहे ना, त्यांना भजनं म्हणून ऐकवत आहेत ठाकूर पूजा मंदिराच्या गर्भगृहामध्ये. त्यांचा तो शिरस्था होता, परिपाठ होता. राणी रासमणी त्या सगळ्याची मालकी तिथं बसली आहे. आता ते भजन म्हणून दाखवत आहे. ते ठाकूर भजनाचा तल्लीन होऊन गेले, विसरून गेले सगळं जग की नाही. त्यांना कशाचंच भान नाही, आतलं बाहेर नाही की नाही. जसं मांडव्योपनिषद म्हटलं, न अंतःप्रज्ञ न बहिष्प्रज्ञ नो भयतप्रज्ञ की नाही. प्रज्ञा न घन अशी असता ठाकूरांनी झाली आहे. आतली जाणीव नाही आहे, न प्रज्ञ न अंतःप्रज्ञ न बहिष्प्रज्ञ नो भयतप्रज्ञ, हे नाही ते नाही काहीच नाही, प्रज्ञा न घन आहे ती. पण ती जी समोर बसलेली बाई आहे राणी रासमणी, तिचं मात्र तसं नाही आहे. ती काय करते, तिच्या डोक्यामध्ये कोर्टातल्या केसेस अमुक ढमुक सगळं घोळतं आहे. त्याचा परिणाम काय आहे? त्याच्या परिणामामध्ये कसं आहे, तो जो संकल्प आहे, ती जी विचार शृंखला आहे ती हिट होते. ठाकूर जे भजन घेतात त्याला हिट होते. त्याच्यामुळे त्यांचं मन आलं खाली, आणि त्यांना दिसलं की काय करताय, ऐकायला तर समोर शरीराने बसलेली आहे, हिचं मन मात्र स्थिर नाही आहे. मग ते कशावरून इंगित होतं? ते काहीतरी पुले चिडत बसली आहे. माणूस जेव्हा काहीच मन स्थिर नसतं काहीतरी चाळा करतो. हां, त्यांनी लहान मुलं खूप करतात ते की त्यांतून बसलं ते स्थिर बसूच शकत नाही. मग तसे आड बघतील, तकतील, याला चिमटा घेतील, त्याच्यावर उठतील. हे सगळेच लक्षण कसे आहे? याला म्हणते अस्थिर मनाचे. स्थिर बसू शकत नाही, स्थिर ऐकू शकत नाही, याचं कारण ते आहे मन अस्थिर आहे.
आता ते तिचं ती ॲक्शन ही इंगित करणारी आहे, दर्शवणारी आहे आणि तिच्या मनातला येणारा विचारशृंखला, विचारांची साखळी ती नसली आणि हे तल्लीन झाले, परंतु त्याच्यामध्ये ती बाधा आणते की नाही. आणि बरोबर ठाकूरांची ती बाधा आणली आणि तिने बघितलं, अरे इथे काय करते, मी करतो आहे, हिला ऐकवत आहे. हिचंही मन तसंच तल्लीन व्हायला पाहिजे. माझं मन जसं तल्लीन झालं आहे तसंच तिचंही पण तल्लीन झालं. तल्लीन होऊन तिने बाकी सगळं विसरून असेल, तुमचं कोर्ट वगैरे जे काय असेल भानगडी, शेकडो भानगडी असतात, काळज्या चिंता असतात, कमीत कमी यावेळी तर विसरून जायला पाहिजे अशी ठाकूरांची अपेक्षा. पण ती चुकीची आहे. असं कधी होतं काय की नाही? असं होत नसतं की नाही. श्रीरामकृष्णांना वाटतं आहे की मी तसं तल्लीन होतं क्षणामध्ये, तसं ह्यांनी तल्लीन व्हायला पाहिजे. तसं बिसं काही होत नसतं आहे की नाही. ते कितीही प्रयत्न केला, ती तल्लीनता येणं फारच कठीण गोष्ट आहे, शक्यच नाही आहे, पण थोडीफार तरी तसं होत नाही. आणि मग ते पुढचा प्रसंग तुम्हाला माहीत आहे, त्यांनी 2 थापड्या देऊन दिल्या त्यांनी की नाही, वगैरे वगैरे. म्हणजे त्यांना ते विसरून गेले की ही मालकीण आहे, मी नोकर आहे, पुजारी आहे साधा, असं मी करायला नको. कारण काय, अत्युच्च अवस्था आहे, तिथे दोष नसतो, त्या याच्यामध्ये दोष नसतो. आणि ते राणीला पण समजलं तो दोष नाही आहे. म्हणजे ती तल्लीनता येत नाही, तशा प्रकारची तल्लीनता यायला पाहिजे नाही. याचं कारण काय, आता समोर ठाकूर बसले, इतक्या तल्लीनतेने गात आहे, मंदिर आहे, देवी आहे, वातावरण गर्भगृह आहे, सगळंच काही अनुकूल आहे. मनाची तल्लीनता उपलब्ध होण्यासाठी कोणत्याही व्यक्तीला त्या सगळी ती उपलब्ध आहे. पण मन कुठे आहे, मन आपल्याला साथ देत नाही आहे की नाही. आणि म्हणूनच कारण काय, एभी सर्वमिदं जगत त्रिभिर्गुणमयी भावी एभी सर्वमिदं जगत मोहितं नाभिजानाति. ब्रह्मापासून आपण दूर आहोत की नाही, ब्रह्मतत्वापासून आपण दूर आहोत. मग अगदी जरी आपण म्हणतो ठाकूरांना की ते ब्रह्ममयी आहे, ब्रह्ममयी आहे, ते अवतार आहे वगैरे वगैरे, इतकं निकट असूनसुद्धा काय होत नाही की नाही. त्यामुळेचं कारण काय, हा घनतम अंधकार आहे, घनतम अंधकार आहे. हा जो त्याला अंधता मिश्रम म्हटलं आहे स्वामीजीने की नाही. अंधार म्हणजे इतका गडद अंधार आहे. वेदांमध्ये आहे की अंधार किती गडद असू शकतो. अंधाराचे प्रकार असतात, कमी अंधार, जास्ती अंधार. जसं आपल्याला जेव्हा सूर्य डुबतो तेव्हा मग दिवसाचा उजेड आहे हा कमी कमी होत जातो, आणखी कमी, आणखी कमी, आणखी कमी, आणखी कमी, असं होतं. आता कमी 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 करतो, एकदम गडद अंधार होऊन जातो आणि त्याला मग किती अंधारात त्याचे पडदे असतात किती. म्हणजे एखाद्या समजा आपण लोण्याचा गोळा आहे, त्याच्यात जर सुई टोचली तर सुई टोचता येईल की नाही. पण इतका सॉफ्ट आहे लोण्याचा गोळा, ते सुई टोचता येते की नाही. मग अंधारसुद्धा इतका घन असू शकतो काय, घन असतो, त्याच्यात ते तुम्हाला टोचता येईल सुई. गडद अंधकार आहे. आता अंधाराला काय घनत्व असतं, कल्पना करा. वेदांनी कल्पना केली आहे, कल्पना करा की त्यालाही घनत्व आहे, अंधारालाही घनत्व आहे, त्याच्यातही टोचलं म्हणजे इतका मोह असतो. मग त्या मोहाचे कित्येक तरी पदर असतात, कित्येक केसेस असतात. हा कमी कमी, पण जे अवतार पुरुष त्यांच्यात मोहच नाही, ते मोहाच्या पलीकडे आहे. म्हणून ते त्रिभिर्गुणमयी भावी एभी सर्व. मग ते जे आपल्याला विश्वास देतात, आपल्याकडे विश्वासाची कमी आहे, आपल्याला सहाय्याची गरज आहे, आपल्याकडे ते नाही आहे, हे त्यांनाही माहिती आहे. म्हणून त्यांचा अवतार येतो ना, विनाशायच दुष्कृताम. दुष्कृत म्हणजे सगळं जातं, अविश्वास, संशय, तमोगुण सगळं झालं. विनाशाय, त्याचा विनाश करण्यासाठी, ते आपल्याला मदत करण्यासाठी आपण एक शब्द वापरतो, उद्धार करण्यासाठी, वर काढण्यासाठी. उद्धार म्हणजे वर काढण्यासाठी. आपण खाली जातो आहोत, डुबतो आहोत, समुद्धरता, सम्यक उद्धार करता, परिपूर्णतेने तुम्हाला त्या डुबणाऱ्या स्थितीपासून तुम्हाला वर काढतील. आपण नाही निघू शकत, आपल्याकडे नाही आहे, ते बल नाही आहे,
पण बल कशाचं आहे मग आपल्याकडे विश्वासाचं बल आहे, म्हणजे शरणागतीचं बल आहे. ते बल मात्र फार महत्त्वाचं असतं. म्हणून इथे म्हणतात की भगवंताच्या नामस्मरणानं माणसाचा देह मन सारं काही शुद्ध होऊन जातं. सदानकदा पापाच्या नरकाच्याच गोष्टी काय म्हणून एकवार म्हणा इत्यादी इत्यादी आता अगदी बंद. आणि त्यानंतर त्याच्या नामावर दृढ विश्वास ठेवा. हे कल्याणमयी मी दुर्गा दुर्गा म्हणत जर प्राण सोडीन तर अखेरीस या दीनाला, दीन आहे कबूल करतो आहे की नाही, माझं सामर्थ्य नाही आहे, कशी तारणार नाहीस ते पाहून घेईन. म्हणजे एक प्रकारची धमकीच आहे नाही की नाही. ते जगन्माता तर पाहून घेईल म्हणतो आहे की नाही. मग तो घाबरते आई, जसं म्हणतात ना पोरं तुम्हाला नाही देणार तर मी उडी मारीन म्हणतो. मग आई घाबरते, नाही बाबा ठीक आहे तुला काय पाहिजे सांग परत देतो नाही की नाही. अशी एक धमकी आहे देवीला, तू माझं ऐकणार नाहीस तर मी करीन. आता ते आई असं बघत नाही खरोखरच करणार का नुसतं धमकी देतो आहे की नाही. पुष्कळ तर कोणी करत नाही, नुसतं धमक्याच असतात त्या की नाही. परंतु आई मात्र घाबरते, तशी जगदंबा घाबरते असं आपण समजू थोडं इथल्या संदर्भामध्ये. ती घाबरते म्हणून इथे म्हटलं आहे तू पाहून घेईन तू कसं मला तारत नाहीस म्हणून. ही उघड उघड धमकी आहे. पण इथे काय आहे, ती लिंक आहे. असं कोणी कोणाला धमकी दिली कोणी कोणाचं ऐकत नसतं, त्याला कोणी किंमतच देत नसतं. इथं तसं नाही आहे. हा जळजळीत विश्वास ज्याला म्हटलं आहे पाहून घेईन, तुम्हाला कसं तारणार नाहीस पाहून घेईल, हा आला कुठून? हा एका दिवसात येत नाही, येत नाही तो. हा तो मोह नष्ट होतो जेव्हा तुम्हाला कळतं हे ब्रह्म. ठाकूरने फार सुंदर शब्द वापरला आहे, ब्रह्ममयी म्हटलं आहे. ब्रह्ममयी शब्द वापरला, ब्रह्म वापरला आहे शब्द खूपदा येतो. गीतेत तर खूपदा आलेला आहे, वेदांमध्ये खूपदा येतो, उपनिषदांमध्ये खूपदा येतो. पण त्याचं सगुणत्व मात्र हे अद्भुत आहे की नाही. ब्रह्माला सगुणत्व देणं अशा प्रकारचं की ब्रह्ममयी हे सगुणत्व मात्र आपल्याला कुठं आढळत नाही. हे आपल्याला वचनामृतात आढळतं सगुणत्व देणं. आणि साकारत्व पण एका प्रकारे, कारण ती देवीची मूर्ती आहे ही साकार आहे, सगुण साकार आहे ती. म्हणजे त्याला ब्रह्ममय म्हणणं, सगुण साकारातला निर्गुणत्व देणं हे किती कठीण आहे, पण ठाकूरांनी ते दिलं आहे. निर्गुण निराकार गोष्टीला सगुणत्व साकाराला आणि सगुण साकाराला निर्गुण निराकारत्व देणं, ते आपल्याला लक्षात येणं हे म्हणजे फार अवघड गोष्ट आहे. पण इथे आपल्याला ते दिसतंय. आणि म्हणून ते म्हणतात मी मागितलं नाही, आईला मी मागितलं. मागणं म्हणजे वासना, ओके नाही, इच्छा आकांक्षा. आईला मी मागितलं, पण काय मला जी गोष्ट मोहात पडेल ती गोष्ट नाही मागितली मी. आता मागणं काही आपल्या हातात असतं, आपण सतत मागतच राहतो, सतत मागतच राहतो. तुम्ही मागा, तोंडाने मागा, आतून मागा, ते मागणं चालूच असतं. त्यालाच आपण आशा म्हणतो. आशा पाश शतैर्बद्धा गीते म्हणतात. शतई शेकडो प्रकारच्या आशा आपल्या मनामध्ये धुडगूस घालत असतात. तर ह्या आशांनी आपण आशाला पाश म्हटलेलं आहे, बंधन म्हटलेलं आहे. जसं दोरी आपल्याला बांधून टाकते तसं पाश आपल्याला बांधून टाकतात. ह्या आशा असताना तुम्हाला काही करायची गरजच नाही. त्या जन्मोजन्मांच्या संस्कारांच्या मानून उद्भूत झालेल्या वासना आहेत, त्या तुमच्या इच्छेने उद्भवतात आणि नष्ट होतात असं नाही आहे. इतक्या जन्मोजन्मीचे संस्कार, इतक्या जन्मोजन्मी तुम्ही मनाने विचार केलेला आहे, इतक्या इच्छा निर्माण झाल्या आहे. म्हणजे काय, आपल्या मनात विचार आल्याबरोबर तो येतो, नष्ट होतो. आपण कर्म करतो, नष्ट होतो, पण संस्कार नष्ट होत नाही. त्याचा संस्कार मनावर पडतो. हे कर्मयोगात तुम्हाला दिसेल, स्वामींनी सांगितलेलं. ज्ञानयोगात थोडंफार आहे, कर्मयोगात त्याचा विचार खूप छान दिलं आहे. तुम्ही कर्म केल्यानंतर, बोलल्यानंतर, विचार केल्यानंतर ती गोष्ट संपते, पण त्याचा संस्कार मात्र राहतो. त्याला संस्कारांचं पुण्य म्हणतात, त्यालाच आपण चित्त म्हणतो. असं होता होता कित्येक शेकडो जन्मामध्ये आहे, त्या आहेत तुमच्या मनामध्ये. म्हणून ते एकामागून एक मनामध्ये विचार येतात. तुम्ही जागे असा की झोपले असा, स्वप्नामध्ये येतात किंवा ध्यान करत असा, ते येतात. ते सगळं आहे ते. मग हे जेव्हा कळतं हे अशक्य, आपण दीन आहोत,
दीन म्हणजे आपण दुर्बल आहोत. तुम्ही समुद्र कसा रिकामा करणार? आपण बाल्टीने जरी ओतला तरी समुद्र कसा ना. ती टिटवी तर एक गवताची काडी वाळलेली घेऊन ती पाणी सुकण्याचा प्रयत्न करते. मनाला तसं रिकामं करणं ते तसाच उपद्व्याप आहे, अशक्य गोष्ट आहे. पण जर तुम्ही इथे ते मांडलेलं आहे की जी प्रार्थना केली देवीला, आईला, आणि म्हटलं मी दीन आहे, म्हणजे आपण कबूल केलं आहे की नाही. म्हणजे कसं कबूल केलं म्हणजे उगाच नाही केलं, समजलं आहे की आपल्या यातली गोष्ट आहे. म्हणजे इथं म्हणतो ना हे कल्याणमयी, हाही पुन्हा आणखी गमतीदार शब्द आहे, कल्याणमयी की नाही. मस्त शब्द आहे कल्याणमयी की नाही. नंतर ते ब्रह्ममयी, हे कल्याणमयी. जर मी दुर्गा दुर्गा म्हणत, ते तुझं नाव आहे, जर प्राण सोडीन मग तू मला कसं तारणार नाहीच बघून गेली. या दीनाला म्हटलं आहे मी. म्हणजे तिथे जेव्हा हा भक्त किंवा साधक किंवा उपासक जेव्हा कबूल करतो की मी दीन आहे, आपला अहंकार सोडून देतो की नाही, तेव्हा मग त्याला असं म्हणता येऊ शकतं की कसं करणार नाही बघून घेईल म्हणून. अशी धमकी देता येते, भांडता येतं की नाही. का रे पुंड्या मातलासी आहे की नाही. मला वाटतं ते चोखामेळाचं आहे. हे पुंड्या म्हणजे पांडुरंगाला पुंड्या म्हटलेलं आहे की नाही. तुम्ही म्हणू नका आहे की नाही. भक्त म्हणू शकतात, ते त्या स्थितीला पोचले असतात. अरे का हा पुंडलिकाला म्हटलं आहे ते पुंडलिकाला पुंड्या म्हटलं आहे. का रे पुंड्या मातलासी, तू माजलाच दिसतो आहे पुंड्या आहे की नाही. उभे केले विठ्ठलासी, त्या विठ्ठलाला तू उभं ठेव, अजूनही उभाच आहे. 28 युगे तो उभाच आहे अजूनही आहे की नाही. आता जातील लोक दर्शन करायला त्याचं. म्हणजे ही जी भाषा आहे ही भाषा शोभते. जसं कधी कधी लहान मुलं खूप चिडतात आईवर, प्रचंड चिडतात आणि का त्यांना वाटतं आईवर जेवण काय, त्याचं वाटत नाही रे आपण आईवर काय चिडतो, कसं काय चिडतो आहे. त्यांना तसं काही तो शंका येत नाही, हे बरोबर नाही असं वाटत नाही त्यांना. त्यात काय चूक आहे म्हणजे तो विचारच करत नाही मी चिडतो बरोबर आहे की चूक आहे म्हणून. त्याच्यापेक्षा तो काही प्रश्नच उद्भवत नाही, ती शंकाच नसते की नाही. बापावर इतका चिडणार नाही तो, पण आईवर खूप चिडतो. लहान मुलगा, मोठा नाही. मोठा तर सगळंच वेगळं होऊन जातं. तर इथे श्रीरामकृष्ण म्हणतात मी मागितलं पण मोहात टाकणारी गोष्ट मागितली नाही. तुम्ही मागितलं आणि ती जर तुम्हाला मोहात टाक असेल तर मग फायदा काय मागण्याचा. ती मशीद गोष्टी मागा की तुम्हाला पुन्हा मोह उद्भवणार नाही आणि मोह वाढणार नाही, वर्धिष्णू होणार नाही. नाही तर पुन्हा सगळंच मुसळकेरात जाईल, सगळंच बिघडून जाईल. म्हणून इथे म्हटलं आहे की मोहितम एबी सर्वमिदम जगत, हे सगळं जगत मोहात आहे. तुम्ही मोहच वाढवत आहात. म्हणून काय मागायचं आणि काय मागायचं नाही हे आपल्याला नाही कळत, सामान्य माणसाला नाही कळत. तो उलटं जे करायचं ते नेमकं उलटं करतो तो. म्हणून ते गीतेमध्ये आहे ना ते की मा फलेषु कदाचन, फार सुंदर आहे ते. हा श्लोक फार प्रसिद्ध आहे, पण त्याचा अर्थ फारच कमी वेळा आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतो. मा फलेषु कदाचन, फळाची आकांक्षा धरूच नका. ते तुम्ही मागितलं नाही तरी येईल. ते जसं बैलगाडी असते, बैल समोर चालतात त्याच्या मागे आपोआप गाडी येतेच ती, कारण बैल त्या गाडीला जोडलेले आहेत. कर्म केलं की फळ येणारच, तिथे काही विकल्प नाही आहे. परंतु तुम्ही तसं करू नका, तुम्ही तसं करू नका. तुम्ही कर्म करा, कर्मणी एव अधिकार असते. तू साधक म्हणजे हा जो ज्याला देव पाहिजे त्याला साधक म्हणतात. काहीतरी साध्य करून घ्यायचं आहे त्याला साधक म्हणतात. त्यांनी भरपूर कर्म करायला पाहिजे, पण त्यात करत असताना प्रत्येक वेळी सावध राहायला पाहिजे. प्रत्येक वेळी त्यांनी मनाला ठासून सांगायला पाहिजे मा फलेषु कदाचन. कर्म येणार पण मला नको आहे ते. त्याचे बरेचसे उपाय सांगितले. मदर्पणम तत्कुरुष्व मदर्पणम, फळ उत्पन्न होईल त्याच्यावर तुम्ही दावा करू नका, मला द्या मदर्पणम. अशा प्रकारे करता करता काय होईल, मोह दूर होईल. मोह दूर होईल म्हणजे काय, मी करणार आहे हे दूर होईल, हाच मोह आहे. यालाच मोह म्हणतात. आणि करणारा करता असला की त्याच्याबरोबर कर्तृत्व येतं, म्हणजे आसक्ती येतेच. म्हणून कोणी असो तो सर्वस्वाचा त्याग करो की सर्वस्वाचा त्याग करू नये, याच्यातला कुठेही हा प्रश्नच नाही आहे.
प्रश्न जेव्हा उद्भवतो त्याला उत्तर द्यावं लागतं. प्रश्न किती चुकीचा असला किंवा अगदीच काहीतरी असला तरी त्याचं उत्तर अपेक्षित असतं. याचं कारण काय, शास्त्राप्रमाणे प्रश्नाला काही हे नाही आहे, अर्थ नाही आहे, पण व्यवहारामध्ये याला अर्थ आहे. आमच्या ज्या जगात आपण जगतो आहे, ज्या जगात आपण वावरतो आहे, त्या प्रश्नाला याला फार अर्थ आहे. या प्रश्नाला तात्विकदृष्ट्या प्रश्नाला काही अर्थ नाही आहे, कारण आत्ताच आपण त्याचीच विवेचना करतो आहोत. गीताही म्हणते तसं काहीच नाही आहे की नाही. पण जेव्हा आपण व्यवहारात उतरतो, दररोजच्या हरघडीच्या जीवनामध्ये आपण आपल्याकडे वळून बघतो, सिंहावलोकन करतो, तेव्हा आपल्याला लक्षात येतं की हा प्रश्न महत्त्वाचा आहे, आपल्या तुपल्याच्या अतिशय जवळचा प्रश्न आहे. मला उत्तर त्यांनी वेगळ्या प्रकारे दिलं आहे की नाही, आणि ते आपल्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे की मी फक्त भक्ती मागितली, आईपाशी मी फक्त भक्ती मागितली. म्हणून ते नेहमीच म्हणतात, किती वर्षांत खूपदा येतं, सगळ्यांचं सार काय, भक्तीच सार आहे. हे फक्त शब्द नाही आहेत किंवा वाक्य नाही आहेत. तर हे आपलं काहीतरी कळावं या दृष्टीने हे तेव्हा हे म्हणतात, ठाकूर म्हणतात, हे जे वचनामध्ये जे काही उपदेश आलेले आहेत की नाही, किंवा संतांच्या वाङ्मयामध्ये, उपनिषदामध्ये, वेदांमध्ये जे काय आहे त्यांच्या दृष्टीने ते परफेक्ट आहे, कुठेच काही गडबड नाही आहे. जेव्हा आपल्यापर्यंत पोचतं तेव्हा आपल्याला अर्थ समजून घ्यावा लागतो, त्याची भावना करावी लागते, कारण आपल्यापर्यंत तो अर्थ नीट पोहोचत नाही. म्हणूनच मग समजून घेण्याची गरज असते. नाही समजून घेण्याची गरज काय आहे, इतके ग्रंथ लिहिण्याची गरज काय आहे की नाही. गीता ठाकूरांनी कृष्णाने सांगितली, मग त्याच्यावर भाष्य कशाला, शंकराचार्यांनी कशाला भाष्य लिहिलं. तेही म्हणतात की तद्विवरणे यत्न क्रियते मया नाही, समस्त वेदार्थ सार संग्रहभूतम. आणि म्हणजे गीता ही सर्व वेदार्थ सार संग्रहभूत, वेदांच्या अर्थाचा सार एका ठिकाणी. काय सुंदर शब्द आहे बघा, समस्त वेदार्थ सार संग्रहभूतम. स्वामींनी म्हटलं आहे गीता म्हणजे काय, गीता म्हणजे सुंदर सुंदर फुलांचा एक गुच्छ केलेला आहे, ही गीता आहे. आणि दुर्वेज्ञेयार्थम शंकराचार्य म्हणतात. आता शंकराचार्यांनी म्हणावं दुर्वेज्ञेयार्थ म्हणजे आपण काय म्हणणार की नाही. एवढ्या महापुरुषांनी की नाही त्यांच्याविषयी काय बोलायचं शंकराविषयी, ते म्हणतात दुर्विज्ञेयार्थम. याचा अर्थ समजणं अतिशय अवघड आहे की नाही. मग अवघड आहे तर प्रयत्न कशाला करता. ते म्हणणार नाही प्रयत्न करणार, मी प्रयत्न करणार, पण कसा प्रयत्न करणार. सुंदर तिथे कर्मणी आहे, कर्तरी प्रयोग नाही आहे. अतः तद्विवरणे यत्न क्रियते मया. म्हणजे याचं विवरण करण्यासाठी, हे समजून सांगण्यासाठी तुम्हाला मी प्रयत्न करणार. यत्न क्रियते मया म्हणजे माझ्याकडून प्रयत्न केला जातो, मी प्रयत्न करतो असं म्हणत नाही बघा की नाही. म्हणू शकले असते, चूक नाही ते, त्यात काय चूक आहे. मी प्रयत्न करतो, मी बोलतो आहे, तुम्ही ऐकता, हा कर्तरी प्रयोग आहे व्याकरणामध्ये की नाही. पण ते म्हणतात नाही तसं म्हणू नये, मी म्हणत नाही की नाही. शंकराचार्यांनी म्हटलं असतं काही चूक नव्हतं, ते व्याकरणाच्या कशाच्या दृष्टीने चूक नव्हतं, पण तुम्हाला ते कळावं, त्याचं इंगित, त्याचं मर्म कळावं, त्याचं गांभीर्य कळावं, म्हणून ते म्हणतात यत्न क्रियते मा तद्विवरणे यत्न क्रियते मया. माझ्याकडून प्रयत्न केला जात आहे, मी प्रयत्न करतो आहे. जमेल नाही जमेल ते देवाची इच्छा की नाही. तो माझ्याकडून जसं करून घेईल तसं कळेल, नाही कळत नाही होणार. ते रामदासांचं दासबोध आहे ना, त्याच्या शेवटी त्याचा समारोप तसंच करतात ते की नाही. सगळं देव करतो आणि ग्रंथात फक्त मी लिहिलं आहे, हे सगळं वेड्यांचं म्हणणं असं म्हणत आहे की नाही. ते सगळं केलं आहे करणे याचे रामाच्या आहे, ते त्या रामानेच करून टाकलं आहे की नाही, मी कोण करणारा. हे जेव्हा होतं त्याला भक्ती म्हणतात. म्हणून आईपाशी मी फक्त भक्ती मागितली म्हणजे प्रेम मागितलं, देवावरचं प्रेम, यात सगळं काही आलं. मी इतर गोष्टी इकडे गेल्या पाहिजे, परिणत झाल्या पाहिजे, त्याला परिणत म्हणतात आहे की नाही. एंड तिथं झालं पाहिजे, खूप झालं आहे की नाही. पुष्कळ ठिकाणी त्याचा आपण बरेचदा उल्लेख केला आधी. तुम्ही काही करा, त्याचं एंड मात्र असं झालं पाहिजे. मी आईपाशी फक्त भक्ती मागितली, जगन्मातेच्या पादपद्मावर पुष्पांजली वाहून म्हणालो, अर्घ्य दिला आणि म्हटलं, हे आपण पुढच्या वेळी बघू, माते हे घे तुझं पाप, हे घे तुझं पुण्य. याला म्हणतात त्रिबिर्गुणमयी भावई. ह्या त्रिगुणमयी आहे की नाही. पापही त्रिगुणात, पुण्यच, ते कळणं फार कठीण आहे की नाही. यालाच आपण संसार म्हणतो की नाही. यालाच इच्छा द्वेष म्हटलं, इच्छा द्वेष समुत्थेन
गीतेमध्ये म्हटलं आहे, इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्वमोहेन भारत. हा मोह, हे अर्जुना, हा मोह द्वंद्वमोह म्हटलं आहे. पाप पुण्य सर्वभूतानि सम्मोह सर्गे यान्ति परंत. सर्व जग हे मोहित झालेलं आहे, हिप्नोटाइज्ड आहे. केव्हापासून? 100-200 वर्ष नाही, सर्गे यान्ति परंत. पै अर्जुना, जेव्हा सृष्टी निर्माण झाली, सर्ग म्हणजे सृष्टी, जेव्हा सृष्टी निर्माण झाली तेव्हापासून हा मोह निर्माण झाला. आणि मोह संपला की सृष्टी संपली. तुमच्यासाठी जग नाही, जन्म नाही, मृत्यू नाही, काहीच नाही. अगदी सोपी. जेव्हा म्हणजे सृष्टी झाली आहे आणि संपणार असं नाही. तुम्हाला ज्ञान झालं की ही जी दिसणारी सृष्टी आहे तुमच्यापेक्षा संपली की नाही, ती नाहीच आहे. मग त्या सृष्टीचा उगम पण नाही आहे, त्याची स्थिती पण नाही आहे, त्याचा विनाश पण नाही आहे. हे कुठे आहे सगळं? हे सगळं आपल्या मेंदूमध्ये आहे. मानवी मेंदू आहे तिथे आहे. ॲक्च्युअल काही नाही आहे, तसं काहीच नाही. जसं मी याचं उदाहरण देतो, रेनबोचं, इंद्रधनुष्य वगैरे म्हणतो आपण की नाही. हे काय याची उत्पत्ती दिसते नष्ट होतं. याचं कारण काय आहे? तसं काहीच नसतं. तो भास आहे. आपण ज्याला व्हर्च्युअल वर्ल्ड म्हणतो, आभासी जगत आहे. तसं विसं काही नसतं. पण आज तसं नाही आहे. मग तुम्हाला ते वी हॅव टू मेक इट ॲज सिम्पल ॲज पॉसिबल. जितकं सहज सोपी असेल तितकं करावं लागेल ते. कारण हे त्रिबीर गुणमयी भावी हे फार गुंतागुंतीचं आहे. आपल्याला कळायच्या मारामारी त्याची. इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्वमोहेन भारत. आई म्हणत, आई हे घे तुझं पाप, हे घे तुझं पुण्य. ते तुझं म्हटलं आहे बघ, लक्षात घ्या. तुझं पाप आहे आणि तुझं पुण्य आहे. हे घे तुझं, मला शुद्ध भक्ती दे. म्हणजे मी तुला काहीतरी देणार, तुम्हाला काहीतरी दे. देवाणघेवाण. पण ही देवाणघेवाण आपण जे स्वार्थी लोक, जगातले लोक करतात तशी नाही आहे. त्यांना समजलं आहे सत काय आहे, असत काय आहे, नित्य काय आहे, अनित्य काय आहे, सार काय आहे, असार काय आहे, हे सगळं समजलं आहे. त्यातून ती मागणी आहे. आणि ही मागणी अशी आहे की तुम्हाला सगळ्या द्वंद्वांच्या पलीकडे नेणारी आहे. म्हणजे ब्रह्मापर्यंत तुम्हाला पोहोचवणारी आहे. म्हणून हा जो मोह आहे, द्वंद्वमोह. द्वंद्व म्हणजे दोन. राम आणि लक्ष्मण हा द्वंद्व समास आहे. सुख आणि दुःख, मान आणि अपमान, यश आणि अपयश, जय आणि पराजय, हे सगळे गीतेत आलं आहे. बऱ्याच झालं आहे. दुसऱ्या अध्यायात तर खूप झालं आहे. हे कुठून आलेलं आहे? याचा उगम कुठून आहे? आपल्या जीवनात कुठून येतं ते? आणि हाच आपलं जीवन म्हणतो, मानवी जीवन म्हणतो, त्यात हेच असतं ना. सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जया जयौ ततो युद्धा युज्यस्व नैवं पापमवाप्स्यसि. अर्जुना, सुखदुःखे समे कृत्वा, सुख आणि दुःख समकर. शक्य आहे काय? की नाही. सुखाने आपण उड्या मारायला लागतो, दुःखाने आपण आडवे होतो की नाही. समे कृत्वा, समान कर. सुखाला जेवढी किंमत आहे, कर्मयोगात खूप छान आहे, सुखाला जेवढी किंमत आहे तेवढीच किंमत दुःखाला आहे. शिरतं आपल्या डोक्यामध्ये. लाभालाभो, यश अपयश, काही मिळणं काही गमावणं इक्वल आहे. जया जयहू, आपण सक्सेसफुल झालो आणि आपण फेल्युअर झालो, इक्वल आहे. व्यवहारात नाही आहे, ते अध्यात्मात आहे. व्यवहारात असं होत नाही आहे. तुम्ही तसं माना. याचं कारण काय आहे? याचं कारण सृष्टीची स्थिती अशीच आहे. सृष्टी अशाच प्रकारे चालत असते. सुखाच्या मागून दुःख येतात, दुःखाच्या मागून सुख येतात. ही जर समजली तुम्हाला की अरे आपलं काहीच नाही, ते चालू आहे, ते चक्र चालू आहे. तुम्ही डिस्टर्ब म्हणतो. त्याला उदासीनवत आसीन म्हटलं गीतेमध्ये. तुम्ही उदासीन व्हा, म्हणजे तुम्ही विटनेस व्हा, हे सगळं बघा. मग मनामध्ये भक्ती निर्माण होईल आहे. हे घे तुझं हे फार सुंदर समजायला. म्हणजे त्याचं ठाकूरांची प्रार्थना, खूप प्रकारच्या प्रार्थना आल्या आहे त्याच्यामध्ये, वचनामृतामध्ये. म्हणजे प्रार्थना कशी करायची असते. जर म्हणे ना, उपाय काय,
आपण याच्या आधी बघितलं आहे, आधीच्या अध्यायांमध्ये मला वाटतं 6व्या की 7व्या अध्यायात बघितलं आहे की उपाय काय. भक्त म्हणतो उपाय काय. उपाय म्हणजे परमेश्वर प्राप्तीचा उपाय काय आहे. आम्ही शुद्ध कसे हो की नाही, सर्वांग परिपूर्ण पद्धतीने की अगदी सगळ्या पद्धतीने शुद्ध कसे हो आपण. शुद्ध कसे हो ते म्हणतात की तुम्ही पापही तुम्हाला अशुद्ध करतं आणि पुण्यही तुम्हाला अशुद्ध करतं. म्हणून सर्व धर्मान परित्यज्य म्हटलं आहे की नाही. हे आपल्याला हे फार वरची अध्यात्म आहे की नाही. एरवी व्यवहारामध्ये आपल्याला आधी शुद्ध व्हावं लागेल की नाही. आधी तमोगुणातून आपण रजगुणात जावं लागेल, रजगुणातून सत्वगुणात जावं लागेल, सत्वगुणातून मग सत्वाच्या गुणातीतच उच्चते गुणातीत व्हावं लागेल. 14वा अध्याय ही प्रक्रिया आहे. पण ते सगळं झाल्यानंतर मग शुभाशुभ फलैरेवं मोक्षसे कर्मबंधनैः की नाही. शुभ पण कर्मबंधन आहे आणि अशुभ पण कर्मबंधन आहे. कारण शुभ कर्म आहे, अशुभ पण कर्मच आहे, ते बंधनच आहे. कर्मबंधनी संन्यास योगयुक्तात्मा विमुक्तो मामुपश्यसी. तर माणूस मुक्त होतो आणि मला येऊन प्राप्त होतो, मला येऊन मिळतो. विमुक्तो मामुपश्यसी, तो माझ्याशी एकरूप होतो. म्हणून सुंदर प्रार्थना. आपल्याला ह्या गोष्टी कळणं किंवा आपल्याला कळल्या बुद्धीने तरी त्याचं मर्म समजणं अति अवघड जातं. म्हणून सिम्पल, आई हे घे तुझं पाप, हीच गोष्ट ठाकूरांनी ह्या सुंदर पद्धतीने सांगितली. म्हणून वचनामृतामध्ये हे सगळे गीतेचा संदेश आहे. गीता उपनिषद आहे, सगळा उपनिषद गीतेचा ग्रंथ आहे हा वचनामृत म्हणजे की नाही. आपण जर थोडंसं खोलात गेलं, नीट बघितलं तर सगळं तसंच लावता येतं. ते अगदी बरोबर तसं लावता येतं. फक्त जी भाषा वेगळी आहे की नाही, त्याची जी मांडणी आहे ती वेगळी आहे. कारण गीतेची मांडणी एका शास्त्रीय पद्धतीने केली आहे, हे पंडितांसाठी आहे. सामान्य माणसाला गीता संबंध फार कठीण आहे. कारण त्याची जी ती प्रक्रिया आहे, स्वामी म्हटलं व्हेरी ती इंट्रिकेट आहे, फार गुंतागुंतीची आहे. कारण त्या मुळापासून आपण ज्याला ABCD येत नाही तो कशी पुस्तक वाचू शकणार. त्याला सगळंच आलं पाहिजे. पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, 5वी झाल्यानंतर मग काहीतरी करू शकेल तो. अर्थात हा भाग वेगळा की 10वीच्या मुलानुसार काही समजत, त्या नाव लिहिता येत नाही आपलं स्वतःचं, त्याच्यातही चुका करतो तो. हा वेगळा. पण तो काहीतरी त्यांनी एक दुसऱ्यातून तिसरीत गेला, तिसरीतून चौथ्यात गेला आहे की नाही. म्हणजे त्यांनी काहीतरी केलं आहे. त्याने जर नीट पुन्हा स्वतःची मांडणी केली तर समजायला सोपी पडेल, समजू शकेल तो. पण आई हे घे तुझं पाप, हे घे तुझं पुण्य आणि मला शुद्ध भक्ती दे. आता शुद्ध भक्ती पुढच्या वेळी बघू आपण. हे घे तुझं ज्ञान, हे घे तुझं अज्ञान. म्हणजे मला आपली तुझी शुद्ध भक्ती दे. ही घे तुझी शुची आणि हे घे तुझी अशुची. मला फक्त शुद्ध भक्ती दे तुझी. हा घे तुझा धर्म आणि हा घे तुझा अधर्म. सर्व धर्मान परित्यज्य. ते सगळ्या भाषिकेला म्हटलं आहे सर्व धर्मान म्हणजे अधर्मान अपी असं म्हटलेलं आहे की नाही. मला धर्मही नको तथाकथित, मला अधर्मही नको की नाही. परंतु सामान्य माणसाच्या दृष्टीने ती स्थिती गाठणं कठीण. त्याला अधर्म त्यागून धर्माचं कास धरावी लागेल, मग पुढचा विचार. पण ती स्थिती पोचल्यानंतर, गुणातीत अवस्था पोचल्यानंतर इथे ठाकूरांनी फार छान म्हणलं आहे की ते म्हणतात शुची म्हणजे पावित्र्य आणि अशुची म्हणजे अपावित्र्य. नाही, मी पावित्र्याचा विचार करत नाही ना अपवित्र्याचा, ते माझ्या पक्ष नाही आहे ते की नाही. कारण काय, त्याला संसार म्हणतात, त्याला त्रिगुणातून उत्पन्न होतात. ते सत्व रजतम हे 3 भाव आहेत. त्रिबिर्गुणमयी भावई आहे की नाही. हेच मनुष्याला बांधते की नाही. 13व्या अध्यायात आहे ते की ती मनुष्याला काय करते, बांधते आणि त्याला पुनर्जन्म देते. मध्ये त्याच्या पलीकडे कसं जाणार, मला काहीच नको, मी याचं घेत नाही त्याचं मला काही श्रेयस नको आहे. मा फलेषु कदाचन, मी सगळं झटकून टाकतो आहे, मला कशाचंच नाही आहे. कारण काय, जिथे ब्रह्मतत्व आहे तिथे द्वंद्व नाही आहे, तिथे द्वंद्वाचा मागमूस पण नाही आहे. जसं आपण म्हणतो की मरुभूमी आहे, वाळवंट आहे, वाळवंटामध्ये किती तुम्हाला पाण्याचं पूर लोटलेले दिसले तरी त्या पुराच्या पाण्याने वाळवंट थोडंसुद्धा भिजत नाही. कारण काय, ते जो पाणी दिसतं आहे, मृगजल दिसतं आहे, ते मृगजल आहे, ते खरं जल नाही आहे. दोरीमध्ये आपल्याला साप दिसतो, तो दिसणारा साप आहे, खरा साप नाही आहे. त्यामुळे सापाचं भयंकरत्व विषत्व काहीही त्याच्यात उतरत नाही दोरीमध्ये. तसंच ब्रह्म हा शुद्ध आहे, नित्यशुद्ध बुद्धमुक्त स्वभाव आहे नाही, त्याचं काहीही उतरत नाही. कारण तसं नाहीच आहे, ही फक्त आपल्या मनाची भावना आहे. जन्म मरण हे मनाची भावना आहे. उत्पत्ती लय हा मनाचा खेळ आहे. वेदांत तसं नाही आहे
नाही. जसं तो आपण श्लोक म्हणतो ना, याच्यातला मांडूक म्हणजे कारिकेतला आहे की तिथे न उत्पत्ती आहे, न न हे आहे, लय आहे, न बद्धो न च साधकः, न मुमुक्षु न वै मुक्ता इत्येषा परमार्थता, न निरोधो न चोत्पत्ती. नाही, निरोध म्हणजे लय. उत्पत्ती नाही, लय नाही, न बद्धही नाही आहे, साधकही नाही आहे, न मुक्ता नाही, मुक्तही नाही आहे, न बद्धही न मुक्तो न मुक्ती इति एषा परमार्थतः. सर्वोच्च तत्त्वज्ञान ते आहे. तिथे काहीच नाही आहे, पण तुमच्या व्यवहारात तुम्ही काय ते प्रार्थना हे सगळंच घ्या, आम्हाला हे घे, तो आहे ते, मला फक्त शुद्ध भक्ती दे. नाही, शुद्ध भक्ती ही काय आहे? दोन्ही आहे, सगुण आणि निर्गुण दोन्ही आहे. तुम्ही त्या भगवंताच्या चरणापाशी पोचता आणि मग चरणाशी एकरूप होऊन जाता. तुका आला लोटांगणी मज ठाव द्यावादी चरणी. हा गे तुझा धर्म आणि हा तुझा अधर्म, मला शुद्ध भक्ती प्रदान कर, मला शुद्ध भक्ती तू दे. संसारात राहूनही ईश्वर लाभ होणार नाही. काय म्हणून? बघा, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला देतात आहे. काय म्हणून तुम्ही असा प्रश्न का विचारता? होणार नाही म्हणजे काय? हा काय प्रकार आहे? असं बिसं काही नसतं. नाही, फक्त थोडंसं एक मुद्दा मांडता येऊ शकतो की संसार, ज्याला आपण तथाकथित संसार म्हणतो, प्रपंच म्हणतो, जे काय म्हणतो ते आहे की नाही, तिथे एकच आहे फक्त, तिथे अहंकाराला आणि आसक्तीला भरपूर वाव असतो म्हणजे नाही. कारण तिथेच राहून सगळं संसार होतो. म्हणून कठीण आहे. म्हणून इथे शुद्ध भक्ती म्हटलं आहे की नाही. अतिशय कठीण आहे. आपण तिथेच काजळाच्या खोलीतच राहतो, आपल्या अंगाला काजळ लागणारच असं ठाकूर म्हणतात. किती तुम्ही सावध असा, तुमच्या अंगाला सागड लावणार. एका धुळीचे लोट उठतात आहे नाही, आणि आपण धुळीच्या लोटामधून जातो आहे, आपल्या अंगावर धूळ बसणारच ते की नाही. तो एक म्हणता येतो, पण त्याला उपाय आहे ना. त्याला उपाय आहे की शुद्ध भक्ती तुम्ही सोडून द्या ना की नाही. संसारामध्ये प्रत्येक गोष्ट माझी माझी म्हणण्याची मन सतत म्हणत असतं, मी माझं सतत चाललं असतं. कारण तसं असतं ना, त्याचं नसतं असं म्हणून कसं चालणार? ती तुम्ही किती म्हटलं म्हणाला की माझं घर नाही, तर ते माझं घर असतंच नाही. कारण घर बाहेर नाही, माझ्या मनात आहे ना ते. तर तुम्ही मनातून कसं बाहेर काढणार? कारण इतकं मग मग तिथे काहीच उपाय नाही. म्हणून म्हणतात हे घे तुझं. तुम्ही तोंडाने जरी म्हटलं तरी तो संस्कार होतो, आणि तो संस्कार होता होता दृढ होतो, आणि तुम्ही काहीतरी मागता, शुद्ध भक्ती मागता. भक्ती म्हणा, सवंग नाही, त्याला म्हटलं सवंग म्हटलं आहे, दुसरीकडे सवंग म्हटलं आहे. सवंग म्हणजे सस्ती आहे की नाही, बिनकामाची. तशी नाही, शुद्ध भक्ती, शुद्ध प्रेम. शुद्ध प्रेम म्हणजे मला माहीत आहे की संसार हा मला करता पण आणतो, आसक्ती आणते, पण शुद्ध भक्ती असं रसायन आहे की त्याने हे सगळं निघून जाऊ शकतं. म्हणजे देवावर अतिप्रेम झालं की नाही, देवाची अतिसेवा केली तुम्ही, तर त्या प्रभावाने तुमच्यामधला जो संसाराची आसक्ती आहे, हा माझा संसार आहे, मी केलेला तयार आहे, माझ्यामुळे आहे, वगैरे वगैरे, हे सगळं संपून जातं. आज आपल्याला त्याचा विश्वास बसत नाही. असं कसं शक्य आहे? पण ते म्हणतात त्याचा प्रभाव आहे, शुद्ध भक्तीचा हा प्रभाव आहे. म्हणून मना सज्जना भक्तिपंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे. त्या श्रीहरीचा स्वभावच आहे की प्रेमाने तो वश होतो नाही, बाकी कशानेही वश होत नाही. कारण त्याला बांधून ठेवणारं, त्याला कह्यात घेणारं, वश करणारं अशी कोणती शक्ती जगात नाही आहे. फक्त प्रेमाची, ज्याला आपण भक्ती म्हणतो, पराभक्ती म्हणतो, शुद्ध भक्ती ठाकूरांनी म्हटलं आहे, काही म्हणा, ती अशी एकच गोष्ट आहे की ती आपल्याला देवापाशी पोचवते. आणि हा जो आपल्याला मुक्त करते, हा त्याचा काय म्हणतो, बाय प्रॉडक्ट आहे. म्हणजे आपोआप मिळालेली गोष्ट आहे. खरं म्हणजे आपल्याला देवाचं प्रेम मिळतं. म्हणून भक्तिशास्त्रामध्ये त्यालाच महत्त्व दिलं आहे. आम्हाला मुक्तीसुद्धा नको, न लगे मुक्ती धनसंपदा, संत संग देई सदा, तुका म्हणे गर्भवासी, सुखी घालावे आम्हासी. आम्हाला काहीच पर्वा नाही, कशाचीच पर्वा नाही आहे. आम्हाला मुक्तीसुद्धा नको आहे, कारण मुक्तीसुद्धा वास नाही. पण आपण नाही म्हणू शकणार मुक्ती नको आहे, कारण आपल्याला मुक्ती म्हणजे काय माहीतच नाही आहे की नाही. मुक्ती म्हणजे मोहमुक्ती, मोहापासून मुक्ती की नाही. तुकाराम म्हणू शकतात, न लगे मुक्ती धनसंपदा, म्हणजे भौतिकही नको आणि अभौतिकही नको. आपण नाही म्हणू शकत. म्हणून देवाची भक्ती, शुद्ध भक्ती अशी गोष्ट आहे की त्या सगळ्या अशुद्धीचा काय करते, निराश करते, नायनाट करते. आणि आपण शुद्ध बनतो,
आणि जसं ब्रह्म शुद्ध आहे तसंच आपण म्हणतो. शुद्ध पाण्यामध्ये शुद्ध पाणी मिसळलं तर काय ते वेगळं करता येत नाही. तसंच ब्रह्माशी आपण एकरूप होतो. त्यालाच म्हटलं आहे ब्रह्मनिर्वाण मृच्छती. निर्वाण फार सुंदर शब्द आहे. ओम ब्रह्मार्पणं ब्रह्मवीर ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतं ब्रह्मैव तेन गन्तव्यं ब्रह्मकर्मसमाधिना. हरि ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.